नमस्कार, मी वैशाली तुम्हा सर्वांचे माझ्या KSD कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण बघणार आहोत पावसाळा स्पेशल कांदा भज्यांची रेसिपी। बाहेर पाऊस चालू असताना गरमागरम आणि कुरकुरीत अशी कांदा भजी, त्यावर तळलेली हिरवी मिरची आणि हिरवी पुदिन्याची चटणी, तर मजाच वेगळी। चला तर मग लवकरच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करताना समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच चॅनलवर येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। आणि आजची कांदा भज्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर आजच्या व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, परिवारासोबत शेअर करा। चला मग वेळ न वाया घालवता लवकरच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। कांदा भजी बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे 6 कांदे घेतलेले आहेत। सर्वप्रथम आपण भज्यांसाठी कांदे कापून घेऊया। आता कांदे भजे बनवायचे आहेत, तर कांदे भजे बनवण्यासाठी कांदा असा लांब लांब चिरून घ्यावा। भजी तयार करताना कांदा जर आपण असा लांब चिरला तर हे भजी खूप कुरकुरीत तयार होतात आणि आतून सॉफ्ट देखील। कांदा अशा प्रकारे कापून झाल्यानंतर त्या कांद्याची एक एक पाकळी हाताने अशी वेगळी करून घ्यावी। आता आपण भजी बनवण्यासाठी थोडासा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 15 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, 5 ते 6 भाजलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडंसं जिरं घेऊन हे सर्व पदार्थ मिक्सरमधून वाटून घेते। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता चिरून घेतलेले कांदे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊया। या कांद्यांमध्ये 1 चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि तयार करून घेतलेली हिरवी मिरचीची पेस्ट या कांद्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायची आहे। बरेच जण काय करतात, कांदा कापून घेतल्यानंतर तो पाण्यामध्ये धुवून घेतात, पण असं न करता कांदा तसाच ठेवावा व त्यामध्ये हे सर्व पदार्थ टाकून व्यवस्थित मिक्स करून 5 ते 10 मिनिटांसाठी असाच ठेवून द्यावा। त्यामुळे कांद्याला छान हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट याची चव लागते। 5 ते 10 मिनिटं कांदा छान मुरल्यानंतर त्यामध्ये आता आपण थोडं थोडं बेसन पीठ मिक्स करून घेऊया। खूप पातळ हे भज्याचं पीठ आपल्याला तयार करायचं नाही, म्हणून हळूहळू पीठ मिक्स करून कोरडं कोरडं हे मिश्रण आपण तयार करून घेऊया। कांदा भजी तयार करणार आहोत, त्यामुळे बेसनापेक्षा या मिश्रणामध्ये कांदा जास्त असायला हवा। हे बघा, हे पीठ मळताना मी फक्त 1 ते 2 चमचा पाणी यामध्ये वापरलेला आहे। पाण्याचा खूप कमीत कमी वापर करून हे कांदा भजीचं मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहोत। हे तयार झालेलं कांदा भज्यांचं मिश्रण खूप भिजत न ठेवता लगेच याची भजी तयार करून घ्यावीत। भजी तयार करण्यासाठी मी इथे गॅसवर तेल गरम करत ठेवलेला आहे। भज्यांसाठी तेल छान गरम झालेलं असावं। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये अशा आकाराची मी कांदा भजी तयार करून घेते। अगदी सिंहगडावर मिळतात ना, तशीच मोठ्या मोठ्या आकाराची मी कांदा भजी तयार करत आहे। ही भजी दोन्ही बाजूनी छान तुम्हाला आवडेल त्या रंगावर तळून घ्यावीत। खूप क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी ही भजी तयार होतात। आमच्याकडे तर भजी छान लालसर होईपर्यंत तेलामध्ये तळून घेतात, त्यामुळे ते खूपच क्रिस्पी आणि चवीला देखील छान होतात। हे बघा, अशा प्रकारे तयार आहेत कुरकुरीत अशी सिंहगडावर मिळतात तशीच कांदा भजी, याला खेकडा भजी असे देखील म्हणतात। मस्त गरमागरम भज्यांसोबत खाण्यासाठी 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे तेलामध्ये तळून घ्याव्यात। ही कांदा भजी तुम्ही तळलेल्या हिरव्या मिरची सोबत, पुदिन्याच्या हिरव्या चटणी सोबत किंवा सॉस सोबत सर्व करू शकता। पावसाळ्यामध्ये बाहेर पडणारा धोधो पाऊस आणि त्या पावसामध्ये अशी गरमागरम कुरकुरीत कांद्याच्या भज्यांचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या। ही रेसिपी या पावसाळ्यामध्ये एकदा नक्की ट्राय करा।
आणि प्लीज तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करताना समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा। आपण लवकरच अशाच एका नवीन रेसिपी सोबत पुन्हा एकदा भेटू। धन्यवाद।